नमस्कार, नारायणी क्लिनिकच्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. ऑटो इम्युन डिसीज बद्दल आपण मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलंच आहे. आज आपण त्यातलाच एक आजार बघणार आहोत, तो म्हणजे सोरियासिस. सोरियासिस हा एक स्किन डिसीज आहे. यामध्ये याची सुरुवात स्काल्प पासून होते. स्काल्प मध्ये कोंडा होण्यापासून याची सुरुवात होते आणि जर हा वेळीच ट्रीट केला नाही तर पूर्ण शरीरावर हा पसरू शकतो. सोरियासिस मध्ये त्वचा माशाच्या खवल्याप्रमाणे होते. याची कारण काय आहेत तर ठराविक प्रकारची व्यसना असतील, स्मोकिंग, तंबाखू, अल्कोहोल किंवा अवेळी जेवण, आंबवलेले पदार्थ, जंक फूड याचं अतिसेवन झालं असेल किंवा अनुवंशिकही असू शकतो आणि स्ट्रेस ही याची काही कारणं आहेत. सोरियासिसचे काही प्रकार आहेत. इरिथ्रोमॅटिक सोरियासिस, पोस्च्युलर सोरियासिस, नेल सोरियासिस, इन्व्हर्स सोरियासिस, सोरायटिक अर्थरायटिस म्हणजे यामध्ये सोरियासिस जॉइंट्स वर अटॅक करतो. आता सोरियासिस मॅनेज कसा केला पाहिजे? यामध्ये काही पदार्थ आहेत जे म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स असतील, बीफ, गवारी, वांगी, शुगर, सॉल्ट, ग्लुटेन पदार्थ टाळले पाहिजेत, कारण हे पदार्थ सोरियासिस ऍग्रेवेट करू शकतात. तर काय खाल्लं पाहिजे? पालेभाज्या, फळ, सॅलड, ब्रोकोली, पालक यासारखे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. सोरियासिस मध्ये बऱ्याचदा पॅलिएटिव्ह ट्रीटमेंट दिली जाते. म्हणजे यामध्ये काय होतं, तात्पुरत्या ट्रीटमेंट मध्ये थोड्या वेळासाठी हा आजार सप्रेस होतो आणि पुन्हा उद्भवण्याची शक्यता असते. आपण जसं म्हटलं, हा ऑटो इम्युन डिसीज आहे, म्हणजे तुम्ही स्वतः डेव्हलप केलेला आजार आहे. काही प्रकारच्या भावनांचं जास्त प्रमाणात सप्रेशन झालं त्यामुळे पॅथॉलॉजी डेव्हलप व्हायला लागते आणि ती स्किन डिसीजच्या स्वरूपात बाहेर पडायला लागते. आणि अशा तक्रारींसाठी खात्रीशीर होमिओपॅथिक उपचार आहेतच. त्यामुळे अशा प्रकारच्या आजारांमध्ये नक्कीच होमिओपॅथीचा अवलंब करा.